हॅलो फ्रेंड्स, कशा आहेत सर्वजण? आय होप सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल आणि मजेतच राहायला हवं. चला तर मी आज आले आहे माझ्या माहेरी. चलता प्रिशा तर अगोदरच आलेली होती, 10-15 दिवस झाले. त्याच्यामुळं मी आलते आता माझ्या मम्मीच्या इकडे. मला मागचं बॅकग्राऊंड तर वेगळं दिसतच असेल. चला, जर इतकं वातावरण हे झाले ना, खूप असं आभाळ आले. तुम्हाला दाखवते मी बाहेरचं सगळं. तर चला, हे बघा, असं बाहेरचं वातावरण खूप असं थंडगार झालं होतं. इथं चालला होता प्रिशाचा अभ्यास. तिला सुट्ट्या तर पण चला, काही ना काही करत तर ती राहतेच. त्याच्यामुळं हे बघा, आमच्या मम्मीच्या त्यांच्या दारात दिलेलं ना, हे जुईचं झाड आहे. त्याचा खूप छान असा मस्त वेल हे झालेला आहे. तर त्याची खूप वेळा कटिंग केले. हे आहे आमच्या समोरचं वातावरण. आणि इकडं असं सगळी शेतीच आहे. खूप छान वाटतं. पण आता उन्हाळा असल्यामुळं काही नाही, असं वातावरण खूप थंडगार वातावरण झालेलं होतं. म्हणजे खूप भारी वाटत होतं. रात्री सकाळी ना थोडा पाऊस पण झाला, त्याने ना ते ओरलं झालं ते सगळं. इकडं त्यांच्या गाई, तर गाई बांधल्या आहेत मम्मीच्या त्यांच्या. इकडे त्यांची ती कुटी मशान ती वगैरे कुटी केली होती. किंवा अशी इकडली अशी म्हणजे मस्त असं वाटतं. माहेरची ही माझी पहिली सकाळी. नंतर पप्पा गेले होते आष्टीला काही कामानिमित्त. त्यांनी ते अशी वडापाव आणली होती छान. तर मला चला, दुपारची वेळ झाली होती, छान असता वडापावचा स्वाद घेऊया सगळेजण. नंतर त्रिशाने पकडला होता मोबाईल. ते सांगत होती, मम्मी मी तुझा व्हिडिओ काढते, असं करते. त्याच्यामुळं चला, तर तुम्ही पण या सगळे वडापाव खायला. खूप छान वडापाव होते, टेस्टी पण होते. तर गरम असल्यामुळं खूप छान लागत होते ते वडापाव. खूप छान वाटलं. त्यात काही भजे पण होते आणलेले पप्पाने. खूप छान होते पण वडापाव. आणि जेवण वगैरे केलं तर इकडं आमची प्रिशा उभा होती. मग चला बोलला, इकडं प्रिशा खात होती. पाठीमागं माझे पप्पा झोपलेले होते. पण कसं त्यांना खूप कंटाळा आलेला होता, त्याच्यामुळे ते चालू होते, रिलॅक्स झाले ते थोडंसं. म्हणजे असं कामाने कंटाळी होतंच. आणि खेडेगावात या सगळ्या काही गोष्टी आल्याच. तर चला, तर इकडं प्रिशाचं चाललं होतं भजी खायचं काम. नाही म्हणत होती, पण चाललं होतं चांगल्यापैकी खाणं. तर ती म्हणत होती मला दाखव मी कशी खाते ती व्हिडिओमध्ये. त्याच्यामुळं वडापाव वगैरे खाऊन आम्ही मस्त अशी छान झोप घेतली. त्यानंतर प्रिशा उठली आणि तिला असा छान झोका बांधला होता. तर दुपारची मस्त अशी छान झोप झाली. तर हा माझा माहेरचा पहिला दिवस. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कसा नाही नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला, आता 7-8 दिवस मी माझे माहेरचे ब्लॉग बघत जा.